जळगावात अतिक्रमणाचं कारण दाखवत महापालिकेनं कारवाई करून वृद्ध दाम्पत्याचं घर जमीनदोस्त केलं होतं। या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे येत नरेंद्र पाटील फाउंडेशनचे पियुष पाटील यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा त्याच जागेवर अवघ्या 3 दिवसात नवं घर उभं केलंय। त्याच जागेवर घर बांधून फुलांनी सजवलेलं हे घर सुतार दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आलंय। यानंतर मोठ्या आनंदात सुतार आजी आजोबांचा या नव्या घरात प्रवेश सोहळा पार पडला। आपल्याला संसार पुन्हा एकदा उभा राहिला आहे, एवढे लोक मदतीला धावून आले, काय वाटतं आज घरात केलं? आज मला फार थोडा आनंद वाटतोय की उरलेलं आयुष्य असं सुखाचं जावं आणि अंत आमच्या दोघांचा इथेच व्हावं एवढी माझी इच्छा आहे। तुम्ही माझ्या आमच्याकरता धावून आले, हे काले फार मी आभारी आहे। तुमचे उपकार मी फोडू शकत नाही, काय करायचं। एवढे सारे जण मुलांसारखे धावून आले। हा, मुलासारखे तुम्ही धावून आले, मुलासारखे धावून आले तुम्ही आमच्याकरता। मग परमेश्वरांनीच तुम्हाला पाठवलेलं आहे असं वाटतं मला। देवाने प्रशासनाने हातोडा चालवून मोडलेली घडी आज पुन्हा हातोडा चालवलेली घडी पुन्हा माझी जागृत झाली आहे। माझ्या घरात त्यातून बोललेले घरात माझे पाय पडले त्याचा मी आनंद व्यक्त करते। डोक्यावरचं छप्पर हरवलं होतं आजी तुमचं, आज ते परत छप्पर तुम्हाला उपलब्ध करून दिला। हा ना, तुम्ही माझं छप्पर हलवलं होतं त्यांनी लोकांनी। कसा आनंद आहे, कसा आनंद झालाय मला की माझं छप्पर मला माझं झोपडं मला मिळालं, एवढीच मी आभारी आहे बादा। जळगाव महापालिकेनं केलेल्या कारवाईनंतर वृद्ध दाम्पत्याला प्रत्यक्षात नवं घर बांधून देण्यात आलंय। तसंच वर्षभर पुरेल इतका किराणा आणि इतर साहित्य सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिलाय। यानंतर सुतार आजी आजोबांनी सगळ्यांचेच आभार मानलेत। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं घर होतं त्याच जागेवर पुन्हा नवीन घर मिळाल्याचा मोठा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया या नगरपालिकेने तुमच्या घरावर हातोडा चालवला, बुलडोजर चालवलं, घर नास्तानबूत केलं आणि त्यानंतर आज पुन्हा स्वयंसेवी संघटनांनी शहरातल्या चांगल्याच लोकांनी तुमच्याकडे धाव घेऊन तुम्हाला पुन्हा तुमच्या घरामध्ये गृहप्रवेश करू दिलेला, काय वाटतंय? मला असं वाटतं की माझ्या घरात काहीतरी आनंद झालेला आहे। एवढा आनंद तुमच्या सहकार्याने एवढं बरं वाटते, काय बोलावे मला समजत नाही। मला वाटलं होतं का बाबा तुम्हाला तुमचं घर परत? नाही, मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की एवढं सहकार्य मिळेल मला। तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो। या लोकांचे आभार कोणत्या शब्दात मानाल तुम्ही, जे लोक तुमच्यासाठी आज धावून आले या ठिकाणी? त्यांची फारच कृपा झाली माझ्यावर की त्यांनी एवढं सहकार्य केलं मला। याच्या आधी घडला होता का कधी असा आनंद तुमच्या आयुष्यात? माझ्या आयुष्याचा पहिला प्रसंग आहे आणि हा आजचा आनंदाचा प्रसंग आहे हा। मी माझं भाग्य समजतो, नशीब समजतो की एवढी मोठे लोक माझ्याकरता येऊन धावले आणि मला सहकार्य केलं, त्याबरोबर सर्वांचे धन्यवाद करतो। घर तुटलं तेव्हा तुमची कळकळीची एकच विनंती होती की आमचं उर्वरित आयुष्य याच जागेत जाऊ द्या आणि तेच स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय। माझी शेवटची आमची दोघांची इच्छा होती की जिथं मुलाचा मृत्यू झाला तिथेच मृत्यू व्हावा, पण आपल्या सर्वांच्या कृपेनं माझी ती आशा पूर्ण केली आहे परमेश्वराने। पालिकेची अन्यायकारक कारवाई होती, तुम्ही सगळी मदत या ठिकाणी केली, काय तुमची प्रतिक्रिया काय या घटनेवर? मदत आणि नेतृत्व एक निमित्त असतं, पण जेव्हा आपण आव्हान करतो तेव्हा सर्व समाज, सर्व मित्रपरिवार, सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्या पद्धतीने सर्व एकत्रित आले आणि यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यांनी जे काही दिलं याच्यामुळे आज हे सर्व शक्य झालेलं आहे। आणि मनपा प्रशासनाने ज्या पद्धतीने हे घर पाडण्यात आलेलं होतं, यानंतर आम्ही 2च दिवसात हे घर पुन्हा त्याच जागेवर मनपाच्या उभं करून दिलं आहे, कारण की या ठिकाणी पुनर्वसनाचा कुठलाही विचार केला गेला नाही। आज त्यांना पुढे मागे कोणीही नाही, त्यांना मुलं नाही आणि यामुळे आज मी हेच म्हणेल की हेच ते सुख असतं आणि आम्ही या ठिकाणी उभे आहोत। आजी आजोबांना त्यांचं परत घर मिळालेलं आहे, आज ते घर तुम्ही स्वतः त्यांच्या ताब्यात देताना कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करा? मी आता सांगितलं की सुख म्हणजे काय असतं, तर त्याची व्याख्या हीच आहे की शेवटी माणसाने समाधानी जे पद्धतीने राहायचं असतं ते समाधान मला यात मिळालेलं आहे आणि यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर वैयक्तिकरित्या TV9 मराठीने ज्या पद्धतीने अतिक्रमण विभागाने यांच्या घरावर एक ड्रिल चालवलं होतं
त्याच पद्धतीने TV9 मराठीने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या पद्धतीने एक ड्रिल चालवलं, मी TV9 मराठीचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जी प्रखर भूमिका बजावली, याचं देखील मी सर्व पत्रकार बंधूंचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. दादा, तुम्ही या ठिकाणी सर्वांचा विरोध पत्करला, महापालिकेच्या कारवाईला सुद्धा तुम्ही घाबरले नाही, महापालिकेला आव्हान दिलं होतं. आता या ठिकाणी घर उभं राहिल्यानंतर आता आजी आजोबा पुन्हा एकटे पडणार आहे, त्यांच्या पाठीशी राहण्याची नेमकी तुमची भूमिका कशी असणार आहे? आता मी वेळोवेळी या ठिकाणी मला आजी बाबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चहाला या ठिकाणी येत जायचं आहे आणि मी कायम या ठिकाणी येत जाणार आहे.